आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा नाशिकच्या कांद्याला काहीसा फटका बसला। नाशिकमधून बांगलादेश सीमेवर गेलेले कांद्याचे 70 ते 80 ट्रक अडकल्याची माहिती मिळाली। सीमा सुरू होण्यासाठी अजून 5 ते 6 दिवस लागण्याची शक्यता असून सीमा खुली करून दळणवळण सुरळीत करावं अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। ठाण्याजवळच्या मुंब्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। 3 वर्षांच्या चिमुकलीवर 5व्या मजल्यावरून एक कुत्रा अंगावर पडला। यात या चिमुकलीचा मृत्यू झाला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। या घटनेतला कुत्रा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात आलंय। पुणे महानगरपालिकेचा टेम्पो अचानक चालकाविनाच रिव्हर्स गिअरमध्ये धावू लागल्याची घटना हडपसर परिसरात घडली। ट्रकमध्ये चालक नसतानाही हा ट्रक सुरू झाला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। पुण्यातील वरसगाव धरणाच्या भिंतीवर महाकाय मगर आढळली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत या मगरीला ताब्यात घेतलं। रात्रीच्या अंधारात सुद्धा मोठ्या प्रयत्नांनंतर या मगरीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या इथे सोमवारी मध्यरात्री मृतदेह असलेली एक सुटकेस सापडली होती। या प्रकरणी जय चावडा याच्यासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जय चावडा ही सुटकेस घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। सांगलीतल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आलाय। घरगुती वादातून तिच्यावर पतीनंच हल्ला केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात तरुणीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, मात्र अद्यापही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही। जोरदार पावसानंतर मालेगावमधल्या हरणबारी धरण हे ओव्हरफ्लो झालंय। धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं मोसम नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलंब शेगावच्या दरम्यान आवश्यक कामासाठी रेल्वे प्रशासनानं 8 ऑगस्टला ब्लॉक जाहीर केलाय। त्यामुळे भुसावळ वर्धा मेमू बडनेरा नाशिक विशेष गाडी या दोन्ही गाड्यांच्या अप आणि डाऊन फेऱ्या होणार नाहीत। याशिवाय 4 गाड्या या विविध स्थानकांवर अर्ध्या ते 1.5 तास थांबवल्या जातील। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील पलावा उड्डाणपूल मेगा ब्लॉक मिळत नसल्यानं रखडल्याचं कळतं। या पुलाची मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली। लवकरच याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी रेल्वेच्या डीआरएमला फोन करत मेगा ब्लॉकच्या बद्दल सूचना केल्याचंही त्यांनी म्हटलंय। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। टोमॅटोला बाजार समितीत 25 ते 30 रुपयांचा तर किरकोळ बाजारात 35 ते 40 रुपयांचा भाव प्रति किलो मिळतोय। राज्यात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी त्याचा फटका इतर पिकांच्या सोबत टोमॅटोला सुद्धा बसला आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चतारी गावातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे। चतारी ते बस स्टँड पर्यंतचा मार्ग पूर्णतः खड्डेमय झालाय। रस्त्यावर माती आल्यानं पावसात चिखलात नागरिकांना कसाबसा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6 ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्ह्यातील 5,34,011 महिलांनी अर्ज केले। मुक्ताईनगर भुसावळ रावेर या तालुक्यात 95% महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत। लोकसभेत सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात आता भाकरी फिरणार आहे। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा अवधी देण्यात आलाय। कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाईल अशी तंबी भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे। अजित पवार यांनी दुसऱ्यांदा अमित शहा यांची भेट घेतली। काल रात्री उशिरा नवी दिल्लीत या दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती मिळते। विधानसभेच्या जागा वाटपावर अमित शहा आणि अजितदादा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। क्रॉस वोटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार
हिरामण खोसकर यांनी केला। या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला। आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा भेट घेऊन खोसकर आपली बाजू त्यांच्या समोर मांडणार आहेत। वर्ध्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर सचिन पावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत वर्धा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तयारी करून उमेदवारीवर दावा सांगणाऱ्या नेत्यांचं नेमकं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार करणार नाही असा ठराव भाजपनं केला आहे। मात्र भाजपप्रमाणे पुणे, पिंपरी आणि चिंचवडमध्ये अजित पवार यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपचा प्रचार करणार नाहीत असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपला दिलाय। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटचे प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केलाय। त्यांच्या या आरोपाला पटेल यांनी जोरदार उत्तर दिलंय। मी पैसे घेतले याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडून द्या असं आव्हान पटेल यांनी राणांना दिलं आहे। नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा म्हणजे वराती मागून घोडं अशा शब्दात खासदार बळवंत वानखेडे यांनी टीका केली आहे। राणा सुरुवातीपासूनच जनतेत राहिल्या असत्या तर आभार दौरा काढण्याची वेळ आली नसती असा टोलाही त्यांनी लगावला। 2 महिन्यानंतर काढलेल्या या आभार दौऱ्याला काहीही अर्थ नाही असंही त्यांनी नमूद केलं। प्रकाश आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगरात आरक्षण बचाव यात्रा निघते। शेंद्रापासून या यात्रेला सुरुवात होईल। आमखास मैदानावर प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे आता आंबेडकर कुणावर निशाणा साधतात, आरक्षणासह विविध विषयांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्याचं लक्ष लागून असलेल्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला। आता निवडणुकीच्या प्रचारात आपली खोटी बदनामी केल्याचा दावा करत सुजय विखे यांनी लंके यांच्या विरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाची सुनावणी सुरुवात झाली असून लंके यांना नोटीस बजावण्यात आली आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं सुरू केलेल्या शेतकरी आणि युवक संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय। 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही यात्रा 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। अहमदनगरमध्ये भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर यांनी केलंय। माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आज मुंबईत सहकार विभागात सुनावणी होतीये। महायुतीच्या समन्वय समितीची आज रात्री 8 वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। सिंधुदुर्गातील रुग्णांना बांबोळी येथे उपचारासाठी नेण्यात येतं, मात्र जर 2 रुग्ण असतील तरच रुग्णवाहिका देणार असं जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आलंय। या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डिनेटरला खडसावलं। रुग्णांना सुविधा मिळत नसेल तर ती बंद करा, रुग्णांना रुग्णवाहिका आम्ही देतो असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं। भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुदतबाह्य पोषण आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करत त्याचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवला आहे। मुख्याध्यापिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून चौकशीच्या अंती कारवाई केली जाईल असं शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटलंय। नाशिकच्या बैलतगव्हाण या गावात ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं। गावातल्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीला ठेकेदारानं जोड रस्ता बनवलेला नाही, त्यामुळे हे काम अर्धवट सोडून देण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतोय। म्हणूनच हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात तळेगाव ते घनापूर या रस्त्यावर तात्पुरता बनवलेला पूल पुन्हा एकदा वाहून गेलाय। त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाण्यापासून
स्वतःचा बचाव करत कसाबसा प्रवास करावा लागतो। बहुसंख्य वेळेला तर गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातूनच वाट काढावी लागते। जोरदार पावसात हा पूल दरवेळेला वाहून जातोय, त्यामुळे कायमस्वरूपी पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत इथे ड्रेनेजचं बांधकाम पूर्ण न केल्यामुळे पाणी पावसाळ्यात अनेकांच्या घरात जात आहे। याबद्दल वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा काम होत नसल्यानं तक्रारदारानं हे पाणी ग्रामपंचायत कार्यालयात फेकून दिलं। सरपंच वैशाली पाटील तसंच गटविकास अधिकारी यांचा निषेध करण्यात आला। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागली आहे। तापी नदीवरील जलवाहिनी जीर्ण झाल्यानं वारंवार गळती लागते, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। लाखोंचा खर्च करून सुद्धा गळतीचं प्रमाण कमी होत नसल्यानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करतायत। वाशिमच्या मालेगावातील रिसोड तालुक्याला जोडणाऱ्या बोराळा फाटा ते रिठद या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। पावसामुळे सगळा रस्ता चिखलमय झाला आहे, त्यामुळे चिखलातून मार्ग काढत नागरिकांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून रस्ता बनवावा अशी त्यांची मागणी आहे। गावकऱ्यांच्याकडून आग्रह करत आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे।